मागील पाठमध्ये तुम्ही बघितलं की अरविंदने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर माझ्या चिमणीत आग लागली. त्यानंतर तो माझ्या पूर्ण शरीराशी खेळू लागला. त्यांनी माझे सर्व वस्त्र काढून दिले आणि मला पूर्ण तागडी करून दिलं. ते त्या मूवी मध्ये जसे होत होते तसेच ते माझ्या सोबत करत होते. त्यांनी मला सोफ्यावर बसवलं आणि माझे पाय फाकून दिले. माझी चिमणी आता त्यांच्या समोर होती. तो माझ्या चिमणीला बोटाने सुख देऊ लागला. मला खूप मजा येत होती. त्यानंतर त्यांनी माझ्या मांड्यांचा जिभेने आस्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या तोंडाने माझी चिमणी ओली केली आणि माझ्या चिमणीवर जिभेची जादू करू लागला. मला खूप मजा यायला लागली. तो मला त्याच्या जिभेने तडपवत होता. मी पहिल्या वेळेसच अशा प्रकारच्या कृत्याचा आस्वाद घेत होती. माझ्या नवऱ्याने आतापर्यंत कधी त्याची जीभ माझ्या चिमणीवर नाही नेली. जिभेने करण्याचे कृत्य मी फक्त मूवीतच बघितले होते, पण आज वास्तविक जीवनात त्याचा आस्वाद घेत होती. मला खूप मजा येत होती. मी त्याला म्हणाली, तुम्ही तर मला असं शांत केलं. मला तुमचा माझ्या चिमणीत हवा होता. तो म्हणाला, चिंता नको करू माझी राणी, आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करील मी. मी गुडघ्यावर बसली आणि त्याचा पाईप ओला करून दिला. त्याचा पाईप खूपच मोठा आणि ताकदवर होता. त्यानंतर तो म्हणाला, कसा वाटला पाईप? मी म्हणाली, तर खूपच मोठा आहे. याला मी माझ्या छोट्याशा चिमणीत कसा घेणार? तो म्हणाला, चिंता नको करू, मी आहे ना. मी त्याच्या पाईपचा आस्वाद तोंडाने घेत होती. तो जोर जोरात उलटू लागला. तो मजा घेऊ लागला. त्यानंतर तो सोफ्यावर जाऊन बसला आणि म्हणाला, ही माझी राणी. मी पण सोफ्यावर त्याच्या कुशीत जाऊन बसली. आम्ही दोघे एकमेकांच्या अंगाच्या स्पर्शांचा आनंद घेऊ लागलो. त्यानंतर मला राहावलं नाही. त्यामुळे मी त्याचा पाईप आत घेण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो आत यायलाच तयार नव्हता. मी खूप प्रयत्न केला. त्यानंतर तो म्हणाला, थांब माझी राणी, मी करतो. त्याने मला घट्ट पकडले आणि जोरात धक्का मारला. एका धक्क्यात पूर्ण आत. मी जोरात ओरडली आणि त्याला खूप शिव्या दिल्या, पण त्याने तो बाहेर नाही काढला. तो मला प्रेम करून माझ्या पाठीवरून हात फिरवून मला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. थोड्या वेळाने मी शांत झाली. त्यानंतर त्याने कार्यक्रमाची हळूहळू सुरुवात केली. पहिले तर मला खूप आग झाली, पण आता मला खूप मजा येऊ लागली. आता मी स्वतःहून उड्या मारून मजा घेत होती. मग त्याने उभ्याने कार्यक्रम सुरू केला. माझी एक तंगडी वर करून त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना लव यू म्हणत शांत झालो. मला पहिल्या वेळेस जीवनात कार्यक्रमाचा आनंद मिळत होता. मी आता पूर्णतः शांत झाली होती. माझा नवरा जे नाही करू शकला ते आमच्या घराच्या मालकाने करून दाखवले, आणि 40 वर्षाचे असताना सुद्धा. तर मित्रांनो, ही होती माझी कहाणी. आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि अशाच कहाण्या बघण्यासाठी सबस्क्राईब करा.